तुम्ही गोड्या झाला भारतातल्या भोटांवरती अन्याय, भारतातल्या भिक्षांवरती अन्याय, आम्ही याचा मोठा निषेध करतोय. पोलीस प्रशासनाचा काही सहयोग नाही, पोलीस प्रशासनाचा काही सहयोग नाही. भगवान बुद्धाच्या मूर्त्या काढल्या जात आहेत, भगवान बुद्धाच्या मूर्त्या काय होऊन राहिलाय. कुठे गेले आम्ही आमची जेव्हापर्यंत लोकांना पण शांतता आम्ही करायला लावतोय आणि मग हा प्रकार खायचा आयुक्त साहेब बोले एवढे असं मीटिंग आहे 2-4 दिवसात मीटिंग आयोजित करतो. हे अपमान आहे का नाही सांगा. बंतीजी प्लीज जरा नाही कोणी कापलं मग साहेब तुम्हाला ऑर्डर तर असायला पाहिजे तुम्हाला. पण आपण पण होतो ना साहेब, आपण आम्हाला ऑर्डर आहे का साहेब? तिथे बसलेले आहेत, त्यांच्यासाठी बोलू नाही शकणार. फेसबुकला व्हायरल करा है ना. आता आम्ही पण तुमच्यासारखं हे करू का? हे तुम्ही न विचारता हे तुम्ही मूर्त्या काढणं, हे गाडी कोणाची आहे? गाडी काढा आता, गाडी काढा, हे गाडी बाहेर काढा. बंद झाला आता तुमची. आम्हाला तुम्ही आम्हाला समाधानी तर होऊ द्या आम्हाला तुम्ही. हे बघा आता इकडे चालू आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राला आम्ही हे करतो. हे बघा इकडे चालू आहे आता. थांबा हे जगना थांबा नाही आमच्यावर तुम्ही पुढे झाला आता. हे थांबा म्हणते जे आम्हाला गोडा झाला तुम्ही आता, गोडा झाला आमच्यावर, तुम्ही आता गोडा झाला, आमच्यावर गोडा झाला तुम्ही. आम्हाला पण गोळ्याचं पाहिजे. हे मत मारो बंती जी रुको हिंसक नहीं होना है. बंती जी कोई भी हिंसक नहीं होना है. अभी अपन को शांति से करना है. अभी बंती जी कोई भी हिंसक नहीं होना है, बंती जी रुको. बंती जी हो हिंसक होऊ नका, भंतीजी हिंसक होऊ नका, काही हिंसक नका होऊ. आपण चुकी देऊ नका, हिंसक होऊ नका. भंतीजी सांभाळून घ्या, सांभाळून या. इकडे पण तोडले, तिकडे पण कापून टाकले, तिकडे पण कापलं. हे बघा हे काढा भंतीजी, हो उपर काढा. भंतीजी मूर्ती उघडी करा. त्यांना बोलू हिंसक होऊ नका बोलू. आमच्या भंतीजींनी नाही पण हे आता आम्ही माहिती आहे का पूर्ण महाराष्ट्राला, पूर्ण देशाला सांगणार आम्ही की तुम्ही आम्हाला एका साईडला एंगेज करताय आणि एका साईडला तुम्ही मूर्त्या काढताय. आमच्या मूर्त्या हिंसक होऊ नका. संघाला विनंती आहे हिंसक होऊ नका. आपण शांततेच्या मार्गाने संयमाने घेऊया. सगळ्यांना विनंती आहे, पोलीस प्रशासनाने सहकार्य करावं आम्हाला. साहेब काय चालू आहे? आम्ही तुमच्या मार्गदर्शन तोडलं तुम्ही ऐकत साहेब घ्या समजून सांगा. दाखवतो साहेब म्हणून शांती लय झाली आता तुमच्या
शांत घ्या बंटीजी, शांत घ्या. दगड वगैरे नका करू, शांत घ्या. शांतता घ्या. शांतता घ्या, थोडी शांतता घ्या. हे बघा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू आहे. शांतता बोलतोय मी, करू नको. नाही मी शांत घेतलं. हे ना शांतता घ्या, शांतता घ्या. आम्ही करू ना, कुठे नाही बोललोय का आम्ही? नाही आज करणार ना आम्ही, जेव्हापर्यंत आमची आयुक्त साहेबांची मीटिंग होत नाही. बोरकर साहेबांना बोलवा, बोरकर साहेबांना बोलवा, बोरकर साहेबांना बोलवा. याला कोणी ऑर्डर दिला यांना? कोणी ऑर्डर दिला यांना? हा? हे काय आहे? साईडला बसून घेताय आणि तिकडे फोर्स लावता तुम्ही. हे काय आहे? हे काय आहे? काय आहे? तसंच काही हे कापूस करून हे काय आहे? आपला विरोध आहे का कुठल्या गोष्टीला? नाही ना. हा? हे काय मग? साहेब कुठे गेले? साहेब हे बघा, साहेबांना बोलवा. आम्ही तुमच्यासोबत गेलो. हे बघा ना, हे बघा, हे आयुक्त साहेब कुठे गेले? आयुक्त साहेब कुठे गेले? बोरकर साहेबांना आवाज द्या त्यांना. आम्ही आमची जेव्हापर्यंत तुम्ही आमची आयुक्त साहेबांसोबत मिटिंग लावणार नाही. मिटिंग झेंडा पण त्यांनी असं काढला. हे काय आहे? थोडंसं तरी. हे अपमान आहे का नाही सांगा आमचा. बंटीजी नाही, असं नाही. हे काय आहे? साहेबांनी संविधानिक प्रकारे घ्या, शांततेने घ्या, साहेबांनी घ्या. बोरकर सर बघा. साहेब हे तुम्ही आपले ऑर्डर दिलाय का? कर्मचारी आपले कर्मचारी हे धम्मध्वज हे धम्मध्वज नगरपालिकेचे ऑफिसर्स आहात. हे तुम्ही ऑर्डर दिलाय का? कापून ते पण मशीन लावून एंगेज केलंय आणि हे आपण तुमच्याशी बोलणं सुरू आहे. एक मिनिट बंटीजी साहेब, आपण सन्माननीय साहेब पण आहे. आपण संविधानिक प्रकारे आपली चर्चा वगैरे चालली आहे. आम्ही ती चर्चाही आतापर्यंत बोललो नाही. विकासाच्या मागत आम्ही येणार नाही. मंत्रीजींनी आपल्यासमोर प्रश्न ठेवला, आयुक्त बरोबर आम्हाला एक मिटिंग द्या, मिटिंग बरोबर. आणि हे जे काय धार्मिक विधी वगैरे जो आमचा कार्यक्रम आहे ते कार्यक्रम करू, आम्ही काढूया. आम्हाला आम्ही तुम्हाला 9 वर्ष पण झालं ना साहेब. अतिरेक का करायचं? तुम्ही आम्हाला खोटं उद्रेक करू नका साहेब. उद्रेक काय होईल? हे संपूर्ण भारतवर्ष असेल आणि याचा जास्त परिणाम होईल. आणि याच्यामध्ये काय होईल माहिती का? ईडीएमसी हे ना पूर्ण भारतामध्ये तुमचं नाव उज्ज्वल होईल. तुम्ही जर ह्या संपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिल्या तर हा इतिहास हा भारतामध्ये प्रसिद्ध होईल, जगामध्ये जायचं. तर असा अतिरेक करू नका. आमची एक विनंती आहे. महाप्रतिमा तुम्ही अशी एक भूमिका घेता साहेब. शिवाजी महाराज आम्ही आहोत येथे. आमच्या भूमिका बघा, युद्ध वगैरे करून टाकलं. तुमच्या वारीचे गंभीरपणे आहोत. काही प्रकार होणार नाही. हे अशी गोष्टी काय झालं? आपण चर्चा करतोय सर. चर्चा करतोय सर. अर्ध्या तासात निघायला लागला आमचा. अर्ध्या तासात हे केलं, झेंडा बिंडा थोडं हे अन्याय आहे साहेब, हे अन्याय आहे. पण हा आणि याचा विरोध आहे ना हो ना, हे अन्याय हा आहे. एक धम्माचा आत्मा न्याय तुम्ही आमची सहनशीलतेचा हे बघताय. सर्व भिक्खू इथे लाईनीत उभं राहतो. उभे राहतो आम्हाला सर्वांना तुम्ही बोलू नाही बंटीजी. अहो, पण हे काय हे अन्याय आहे ना आमच्यावरती. म्हणजे तुम्ही आम्हाला प्रोटेक्ट पण करायला पाहिजे.